नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये स्पेशल अशी काय आहे तर स्पेशल अशी आजची आपली बटरस्कॉच ही आईस्क्रीम आहे। तर ही बनवायला अगदी सोपी सरळ साधी आहे आणि खायला तर त्यापेक्षाही टेस्टी आहे। तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने एकदा बटरस्कॉच आईस्क्रीम करून बघा। खूप छान आणि क्रीमी अगदी दाटसर अशी बनते। अगदी कमीत कमी आणि घरच्या साहित्यात ही आईस्क्रीम तयार होते। तर इथे बघा तुम्हाला एका चमच्याच्या साहाय्याने मी दाखवलेली आहे। तर अगदी बाजारात म्हणजे भेटती तशीच सेम आणि खायला त्यापेक्षाही छान मस्त टेस्टी अशी ही आईस्क्रीम आपण तयार केलेली आहे। तर ही आईस्क्रीम तुम्हाला सुद्धा बनवायची असेल तर चला मग आपण वेळ कशाला म्हणजे घालवतोय, आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया। बटरस्कॉच आईस्क्रीम बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आता इथे आपल्याला 1 कप मी मावा घेतलेला आहे आणि एक पॅन घेतलेला आहे। आता त्यामध्ये पूर्ण आपल्याला 5 मिनिट व्यवस्थित हा मावा परतून घ्यायचा आहे। त्यामुळे जी आपण बटरस्कॉच आईस्क्रीम बनवत आहोत ती खाण्यासाठी अतिशय मस्त अशी लागते। तर अगदी मंद आचेवर हा परतून घ्यायचा। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची। या पद्धतीने नक्की तुम्ही बटरस्कॉच आईस्क्रीम करून बघा। खूप छान मस्त खाण्यासाठी लागते आणि अगदी घरच्याच साहित्यात म्हणजे बनते, कमीत कमी साहित्यात ही बनते। तर 5 मिनिट आता व्यवस्थित आपल्याला हा मावा परतून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण खवा पोळी म्हणा किंवा पेढे बनवण्यासाठी परतून घेतो खवा, त्या पद्धतीने इथे आपल्याला 5 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतून घेतल्यामुळे चव अतिशय मस्त अशी आईस्क्रीमची आपल्याला लागते। तर इथे आपला 5 मिनिट खवा व्यवस्थित परतून झालेला आहे। आता काय करायचं आहे, ज्या कपाने तुम्ही किंवा मग ज्या कुठल्याही मेजरमेंटच्या ज्या वस्तूने तुम्ही ते मोजून घेतलेलं आहे त्यानंच आपल्याला आता इथं मोजून घ्यायचं आहे दूध सुद्धा। तर इथे बघा फुल क्रीम मी 1 कप दूध वापरलेलं आहे। फुल क्रीमच आईस्क्रीमसाठी दूध वापरायचं, म्हणजे त्यामुळे आईस्क्रीम आणखीन छान चव अशी त्याची क्रीमी अगदी बनते। तर आता आपल्याला व्यवस्थित यामध्ये जो आपण यामध्ये मावा टाकून घेतलेला आहे तो दूध आणि ते पूर्ण एकत्रित आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण टाकून घेतोय 2 चमचे पिठी साखर। इथं मी 1-2 चमचे दूध घेतलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर। त्यामुळे काय होतं, मस्त अशी आईस्क्रीम आपली दाटसर बनते। तर इथे बघा 2 चमचे मी यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे। तुम्ही कोणताही फ्रेश कॉर्नफ्लॉवर घ्या। व्यवस्थित आता आपल्याला ते दुधामध्ये त्यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत। आता हे कॉर्नफ्लॉवर आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामुळे मस्त असा या मिश्रणाला दाटसरपणा येतो। 5 मिनिटात आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे। तर इथे तुमच्याकडे मावा म्हणजे खावा जर नसेल तर तुम्ही काय करायचं, दूध पावडरचा वापर करायचा। मस्त अशी त्यानं सुद्धा आईस्क्रीम आपली छान बनते। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे 1 चमचा पिठी साखर। तर इथं 10 मिनिटांनी आपण व्यवस्थित हे मिश्रण हलवून घेतल्यानंतर बघा, जे आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरलेलं होतं त्यामुळे मस्त असा दाटसरपणा आपल्या म्हणजे मिश्रणाला आलेला आहे आणि मस्त अशी घट्टसर आईस्क्रीम त्यामुळे बनते। तर मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमच्याकडे खवा नसेल तर तुम्ही त्याऐवजी इथं म्हणजे दूध पावडरचा वापर केला तरी चालेल। मस्तच बनणार आहे आईस्क्रीम। नवीन असाल माझ्या चॅनलला आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्या मराठवाड्यामध्ये जे नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बनतात ते तुम्हाला म्हणजे पाहायला भेटतील आणि तुम्ही त्या रेसिपी घरीसुद्धा बनवू शकताय। आता मस्त असं आपल्याला हव्या त्या प्रमाणात दाटसरपणा आपल्या मिश्रणात आलेला आहे। तर आता आपण काय करतोय, गॅस बंद करतोय आणि हे थंड करून घेतोय। तर हे मिश्रण थंड करत असताना रूम टेम्परेचरवरच थंड करायचं, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, परत हे मस्त असं फेटळून घ्यायचं आहे व्हिप क्रीम बरोबर।
आता बटरस्कॉच आईस्क्रीम बनवत असताना त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे शुगर कॅरमल. आता ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तुम्ही रेडीमेडसुद्धा आणू शकता, म्हणजे किराणा दुकानामध्ये म्हणा, किंवा मग जे साहित्य केक आईस्क्रीम बनवण्याचं असतं तिथेसुद्धा तुम्हाला ते भेटू शकेल. आपण इथे घरीच बनवलेलं आहे. आता ही साखर यामध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आणि जोपर्यंत साखर वितळत नाही तोपर्यंत अजिबात याला हलवून घ्यायचं नाही. तर आता इथे बघा पूर्ण हे मिश्रण वितळायला लागलेलं आहे. आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे या पद्धतीनं आणि पूर्ण मस्त साखर यामध्ये वितळून घ्यायची. आता यामध्ये आपण बदाम आणि पिस्त्याचे म्हणजे छोटे छोटे काप टाकून घेणार आहोत. तुम्ही त्याऐवजी शेंगदाण्याचे काप टाकून घेतले तरी चालतील किंवा काजूचे टाकून घेतले तरी चालतील आपल्या आवडीनुसार. तर व्यवस्थित आता साखर आपली वितळून म्हणजे तयार झालेली आहे. आता यामध्ये टाकून घेतलेले आहे थोडेसे बदामाचे काप आणि वरतून टाकतोय आणखी थोडेसे काजूचे काप. तर यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता पूर्ण आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि इथे बघा एका डिशला मी तूप लावून घेतलेलं आहे. आता पूर्ण मिश्रण आपल्याला त्यावरती काढून घ्यायचं आहे या पद्धतीने. ज्या प्लेटमध्ये किंवा ज्या भांड्यात तुम्ही हे मिश्रण काढून घेत आहात त्याला पूर्णतः म्हणजे तूप तेल काहीतरी लावून बटर घ्या, म्हणजे व्यवस्थित ते साईडला निघतं. अजिबात ते ताटाला किंवा ह्याला म्हणजे चिटकलं जात नाही. तर या पद्धतीने हे मिश्रण आता आपण थंड करून घेणार आहोत. तर इथे आपल्याला आता काय करायचं आहे, व्हिप क्रीम व्यवस्थित फेटळून घ्यायची आहे. तर ज्या कपानं तुम्ही म्हणजे दूध खवा किंवा मग दूध पावडर घेतलेली आहे त्याच कपानं इथे तुम्हाला व्हिप क्रीम सुद्धा वापरायची आहे. आता इथं मी एक ब्लेंडर घेतलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला फेटळून घ्यायचे आहे. एक 5 मिनिट आपल्याला आता याच पद्धतीने फेटळून घ्यायचे आहे. क्रीम फेटळत असताना ही नेहमी पहिले 5 मिनिट हाय फ्लेमवर म्हणजे त्याची वॅट आहे ते हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आणि नंतर 5 मिनिट म्हणजे स्लो वॅटवरती ठेवूनच ते फेटाळायचं. व्हिप क्रीम फेटळत असताना नेहमी एकाच दिशेनं फेटळून घ्यायची, म्हणजे मस्त अशी सॉफ्ट बनते. तर इथं आपण मस्त असं हे मिश्रण पूर्ण फेटळून घेतलेलं आहे. तर क्रीम ही नेहमी म्हणजे आपण जितकी घेतलेली आहे त्याच्या दुप्पट बनते फेटळल्यानंतर. तर इतपत आपल्याला हे सगळं मिश्रण फेटळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकताय. फेटळल्यानंतर काय करायचं, मस्त असं हलवून एकत्र म्हणजे हे करायचं. आणि आता यामध्ये जे आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर ते मिश्रण टाकत असताना पूर्ण थंड करून घेऊनच ते मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं. तर इथं आपलं तोपर्यंत मिश्रणसुद्धा थंड झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. आता यामध्ये हे पूर्ण आपलं तयार केलेलं मिश्रण आपण टाकून घेतोय. आता मिश्रण यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं छान म्हणजे बीटरच्या साह्यानं फेटळून घ्याल तितकी मस्त क्रीमी अशी आईस्क्रीम बनते. आता एका पॅच्युलेच्या साह्यानं आपल्याला व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे. यामधल्या ज्या गुठळ्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत या पद्धतीनं. नक्की तुम्ही सुद्धा घरच्या घरी बटरस्कॉच आईस्क्रीम करून बघा, खूप छान मस्त लागते. आणि नेहमी आपण विकत आणतो त्यापेक्षा घरी बनवलेले पदार्थ नक्कीच टेस्टी असतात. तर आता आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा मस्त असं हे फेटळून घ्यायचं आहे.
इथं आपलं शुगर कॅरमल सुद्धा व्यवस्थित तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकताय। आता याचे काय करायचे, छोटे छोटे या पद्धतीने पूर्ण याचे छोटे छोटे या पद्धतीचे काप बनवून घ्यायचे आहेत। तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला हे क्रश करून घ्यायचं आहे। बटरस्कॉच किंवा मग राजभोग आईस्क्रीमचा खूप महत्त्वाचा म्हणजे भाग आहे हा शुगर कॅरमल त्यामध्ये टाकल्यानंतर। आता यामध्ये आपण टाकून घेतोय बटरस्कॉचचे इसेन्स। तर इथे मी 2-3 ड्रॉप यामध्ये टाकून घेतलेले आहे। परत एकदा मस्त याला आपण हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने। इथे बघा या पद्धतीने मी हलवून घेतलेलं आहे। आता यामध्ये जे आपण शुगर कॅरमल बनवून घेतलेलं आहे ते आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यामुळे मस्त अशी आपली आईस्क्रीम लागणार आहे। व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे या पद्धतीने। तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये शुगर कॅरमल कमी जास्त वापरू शकताय। आता व्यवस्थित आपल्याला हे हलवून झाल्यानंतर तुम्हाला ज्या भांड्यामध्ये आईस्क्रीम सेट करून घ्यायची आहे त्या भांड्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकताय। तर शक्यतो तर काचेचंच भांडं वापरा, त्यामुळं काय होतं मस्त अशी पटकन आणि व्यवस्थित आईस्क्रीम सेट होते। तर इथे बघा मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे। आता त्यामध्ये पूर्ण आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे या पद्धतीने। नक्की तुम्ही ही बटरस्कॉच आईस्क्रीम करून बघा, खूप छान मस्त आणि अगदी सोपी आहे बनवायला। आपण कोणताही पदार्थ म्हणजे बनवण्याच्या अगोदर म्हणतो तो मला जमेल का, पण जर व्यवस्थित मेजरमेंटचं आपण साहित्याचं प्रमाण घेतलं तर अगदी सहजपणे तो पदार्थ आपल्याला सुद्धा लक्षात येत नाही आपल्याला म्हणजे कधी व्यवस्थित बनवता आला, तो अगदी पटकन जमतो। तर आता हे सगळं मिश्रण आपण या पद्धतीने काढून घेतलेलं आहे। आता एका पॅच्युल्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित हे जे बबल्स वरती आलेले असतात ते सेट करून घ्यायचे या पद्धतीने। आता यावरती आपल्याला टाकून घ्यायचे आहेत परत एकदा मस्त असे शुगर कॅरमल। आता वरतून याला एक आपण झाकण लावून एक 7 ते 8 तास व्यवस्थित डीप फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवतोय आणि एक 7 ते 8 तासांना आपण परत पाहतोय आपली छान आणि मस्त अशी क्रीमी आईस्क्रीम तयार झालेली आहे का। तर सगळ्यात महत्त्वाची आईस्क्रीम बनवताना मी टिप्स तुम्हाला सांगेन की एकदा सेट करायला ठेवल्यानंतर हा बाउल ज्यानं आपण कव्हर केलेला आहे तो अजिबात उघडून पाहायचा नाही। काय होतं आपण जर थोड्या वेळानं जर उघडून तो बाउल पाहिला तर आईस्क्रीम तुमची व्यवस्थित अजिबात सेट होत नाही आणि जे बर्फ असतो डीप फ्रीजमध्ये तो त्यामध्ये सुद्धा बर्फाचं प्रमाण जास्त साठलं जातं, त्यामुळे अजिबात बाउल हा एक 7 ते 8 तास म्हणजे झाकण जे आपण कव्हर केलेलं आहे ते पाहायचं नाही आणि 7 ते 8 तासानं तुम्ही म्हणजे जे कव्हर आपण केलेलं आहे ते पाहू शकताय। तर चला मग आपण आता हे डीप फ्रीजमध्ये हे बाउल ठेवू आणि 7 ते 8 तासानं पाहू। तर इथे बघा एक 7 ते 8 तासांना आपण पाहतोय आपली तयार झालेली आहे का बटरस्कॉच आईस्क्रीम। तर मी तुम्हाला झाकण म्हणजे उघडून दाखवलेलं आहे। तर बघा किती छान अशी मस्त दाटसर आणि मार्केटमध्ये मिळते अगदी त्यापेक्षा सुद्धा मस्त अशी क्रीमी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि मी तुम्हाला म्हणजे रेसिपी करताना दाखवलेलं आहे अगदी कमीत कमी साहित्यात आपण जे म्हणजे शुगर बनवलेलं आहे ते सुद्धा घरच्याच साहित्यात बनवलेलं आहे। तर इथं मी तुम्हाला एका चमच्याच्या साहाय्याने काढून दाखवते। अगदी तुमच्याकडं आईस्क्रीम काढण्याचा म्हणजे साचा असेल तर तुम्ही त्याने सुद्धा काढू शकता। इथे माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आपल्या घरातल्या साध्या सिंपल एका चमच्यानं म्हणजे जो भाजीसाठी आपण वापरतो त्याने सुद्धा मस्त अशी आईस्क्रीम आपल्याला काढता येते। तर इथे मी एका बाउलमध्ये घेतलेली आहे आणि नंतर थोडंसं त्यावरून परत एकदा शुगर कॅरमल टाकून घेतलेलं आहे। त्यामुळे कसं खायला सुद्धा अगदी आईस्क्रीम मस्त अशी क्रंची लागते आणि दिसायला सुद्धा अगदी छान म्हणजे दिसते। तर नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आपल्या मराठवाड्यामध्ये बनवलेली म्हणजे आईस्क्रीमची रेसिपी तुमची सुद्धा अगदी परफेक्ट अशी बनलेली आहे का। तर चला मग उद्या भेटू 1 वाजता अशीच नवीन छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।